नमस्कार मित्रांनो, तटस्थ्यामध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत आहे. मागील व्हिडिओमध्ये आपण पंचस्कंद म्हणजे काय हे जाणून घेतले. संस्कारांची उत्पत्ती कशी होते हे जाणून घेतले. याची निर्जरा कशी होते हे देखील थोडक्यात समजून घेतले. आज आपण अशा गोष्टीबद्दल जाणून घेणार आहोत ज्यामध्ये सर्व अहंकार, द्वेष, राग, भीती, मोह या सर्व गोष्टी चिटकलेले असतात. ते म्हणजे आपले शरीर, ज्याला आपण सर्वात जास्त जपतो, सजवतो, ज्याच्यासाठी कष्ट करतो, रक्त आटवतो, खोटं बोलतो, तोच आपला सगळ्यात मोठा भ्रम आहे. ते म्हणजे आपले शरीर. बुद्ध म्हणतात, शरीराला प्रेतासारखं पाय, तरच तू खऱ्या अर्थाने मुक्त होशील. शरीर हे काय आहे? शरीर हे रक्त, मांस, हाडं यांपासून बनलेला चिखलाचा एक गोळाच आहे. आज आपण हीच कल्पना मुळापासून उखडून पाहूया. समजा या शरीराची केवळ 1 सेंटीमीटर कातडी सोलून बघितली तर आपण त्या भागाकडे प्रेमाने पाहू शकतो का? नाही पाहू शकत. तिथे काय दिसेल? शरीराची कातडी काढल्यावर तिथे दिसेल रक्ताचा प्रवाह, कच्चं मांस. आज आपण त्या सत्याचा सामना करतोय, ज्याकडे आपण आयुष्यभर जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतो. कारण जोपर्यंत आपण हे शरीराचं सत्य तोडून फोडून आणि आतमध्ये डोकावून पाहत नाही, तोपर्यंत खऱ्या मीपणाचा, साक्षी भावाचा जन्म होतच नाही. शरीर आणि शुद्ध चैतन्य यातील अंतर समजून घेण्यासाठी आधी शरीराचा नश्वरपणा, कुरूपपणा, सत्य समजून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे. आपण रोज सकाळी उठतो, आरशासमोर उभे राहतो, चेहरा धुतो, क्रीम लावतो, पावडर लावतो, दात घासून चमकवतो, केसांना तेल लावून विचारतो, महागडा परफ्यूम मारतो आणि आरशात पाहून म्हणतो, वाह, मी आज किती छान दिसतोय. पण तुम्ही ज्या शरीराची एवढी काळजी घेता, त्याला इतकं सजवता, त्याच्या आतमध्ये आहे तरी काय? त्याच्या आत डोकावलं का कधी? खरं तर ते खूप विद्रूप आहे, खूप भयानक आहे. या शरीराच्या आत लाल रक्त वाहतंय, कच्चं मांस लटकतंय, पांढऱ्या हाडाचा सांगडा उभा आहे, निळ्या जांभळ्या नसा संपूर्ण शरीरात पसरलेल्या आहे, पिवळी चरबी थर बनवून बसली, आतड्यांचा 7-8 मीटरचा गुंता आहे, रक्त, पू, मल, मूत्र, नाना प्रकारचे पित्त, कफ, दुर्गंधयुक्त वायू सतत तयार होत आहेत. यात सुंदरता कुठे? समजा शरीराच्या आतमधले जे अवयव आहे ते बाहेर लटकलेले असते तर कसे दिसले असते तुम्ही? तरी स्वतःला सुंदर म्हटले असते का? नाही. वरून मऊ गुळगुळीत कातडी लावलेली आहे म्हणून आपण फसतो. खरे तर हा चिखलाचा गोळा आहे. तो रोज धुतला नाही, त्याची रोज स्वच्छता केली नाही तर 24 तासात कुजायला लागतो, दुर्गंधी सुटते, त्याला किडे पडतात. आरशात दिसणारा हा देह केवळ एक बाह्य आवरण आहे, एक रंगवलेला मुखवटा आहे. पण जर हे आवरण थोडं बाजूला केलं, तुमच्या शरीराची कातडी सोलून काढली तर तुम्हाला सत्य समजेल. आपण डोक्यापासून पायापर्यंत एक एक भाग जाणून घेऊ. डोक्यावरचे हे रेशीम काळीभोर केस, ज्याला आपण म्हणतो किती सुंदर केस आहे, ज्यावर अनेक गाणी बनली, ये रेशमी जुल्फे. पण केसाच्या मुळाशी काय असतं? टाळूवर कोंडा होतो, डोक्यावर मृत त्वचा तयार होते, घाम येतो, तेलकटपणा येतो, चिकटपणा येतो. 4-5 दिवस केस धुतले नाही तर त्यातून दुर्गंधी येते, जवळ कोणाला बसवत नाही, उवा होतात, लिखा होतात. हेच केस जर वरणामध्ये पडले, भातात पडले, जेवणामध्ये पडले, एक जरी केस आढळला जेवणामध्ये तर संपूर्ण ताट आपण बाजूला करून टाकतो. काहींना तर उलटी येते जेवणात केस पडल्यावर, इतके ते घाण, अमंगल ठरवतो आपण. पण डोक्यावर असले की सौंदर्य. थोड्या खाली या, आपले डोळे पहा, ज्या डोळ्यांच्या सौंदर्यावर आपण कविता करतो, शायरी लिहितो,
झील जैसी गहरी आखे असे म्हणतो ते म्हणजे 2 मासाचे गोळे आहेत चरबीने भरलेले. डोळ्यांच्या कोपऱ्यात सकाळी सकाळी पिवळट चिकट घाण साठते, त्याला चिपाड म्हणतो. आत एक पारदर्शक पाणी सतत वाहत आहे. जर 2 दिवस डोळे धुतले नाही, स्वच्छ केले नाही, तर त्यातून पू आणि घाण बाहेर येते. डोळे येतात आणि आपण म्हणतो, वाह किती सुंदर डोळे आहेत. जेव्हा मनुष्य मरतो तेव्हा मेल्यावर पहिल्यांदा किडे आणि कावळे हे डोळे खायला येतात, कारण ते सगळ्यात मऊ असतात. आता आणखी थोडे खाली या. नाग बघा, वरून लांब लचक सरळ शिल्पासारखं नाग दिसतं. त्याला नथ घालतं, सौंदर्य वाढतं. पण त्या नागपुडच्या आतमध्ये काय आहे? आत बारीक बारीक केसांचं जंगल आहे. बारीक बारीक छिद्र आहेत, ज्यात सतत शेंबूड धूळ जंतू नाकात येत असतात आणि ते सर्व नाकात अडकून असतात. नाकातील केस आणि शेंबूड पकडून ते जंतू तयार होतात. सर्दी झाली की त्यातून पाण्यासारखा चिकट शेंबूड वाहतो. रुमाल भरून जातात. रात्री झोपेत तेच नाक घोरतं. हेच ते नाक ज्याचा आपण इज्जतीचा सवाल करतो. आता कान पहा. कानात घातलेली सोन्याची बाळी, हिऱ्याचे टॉप्स आपल्याला सुंदर दिसतात. पण कानाच्या छिद्रात बोट घातलं तर काय येतं? पिवळा, कडू आणि दुर्गंधीयुक्त मळ. वैद्यकीय भाषेत त्याला सेरुमेन म्हणतात. तो काढला नाही तर खात सुटते, कमी ऐकू येतं. तोंड आणि दात बघा. ज्या ओठांवर आपण लाल गुलाबी लिपस्टिक लावतो त्याच्या आतमध्ये काय आहे? 32 हाडं, ज्यांना दात म्हणतो. त्याच्यामध्ये काल रात्रीचे अन्नाचे कण अडकून कुजत असतात, सडत असतात. दातांवर पिवळा थर साचतो. जीभ, ती तर लाल मासाचा एक तुकडाच आहे. वर बारीक बारीक काटे आहेत, जी सतत लाळ गाळत असते, थुंकी तयार करत असते. रात्री जेवण केल्यावर ब्रश न करता झोपल्यास सकाळी तोंडाचा उग्र वास येतो, सडका वास येतो. तो आपल्यालाच सहन होत नाही. छाती आणि पोट, वरून दिसायला पिळेदार छाती, 6 पॅक, बारीक कंबर, पण आतमध्ये फक्त बरगड्यांचा पिंजरा आणि पोटाची एक पिशवी. त्या पिशवीत काय तयार होतं? सकाळी खाल्लेला इडली सांबर, दुपारची भाजी पोळी, हे सगळं अर्धवट पचलेलं असतं. त्यात आंबलेलं कुजलेलं असतं. पित्त, कफ आणि विष्ठेचा साठा असतो पोटात. पोट चिरून पाहिलं तर त्यातून बाहेर येणारा घाणेरडा कचरा आणि वास पाहून कोणालाही पुढचे 2-4 दिवस अन्नावरून वासनाच उडेल, जेवणच जाणार नाही. आतडी, रक्तवाहिन्या, फुफ्फुसे, हृदय, अनेक मीटर लांब असलेल्या आतड्यांचा गुंता, ज्यात सतत सडण्याची कुजण्याची प्रक्रिया असते. निळ्या पडलेल्या नसा, त्यात वाहणारं गरम लाल चिकट रक्त, फुफ्फुस म्हणजे कफाने भरलेले 2 स्पंज, गुप्तांग, ज्याला आपण वासनेचं सुखाचं केंद्र मानतो. ते शरीरशास्त्रानुसार मलमूत्र विसर्जनाचे मार्ग आहे. तेथून निघणारा दुर्गंधीयुक्त घाम, मूत्र, काही वेळा रक्त, हीच शरीराची खरी आणि न झाकता येणारी ओळख आहे. पाय आणि नखे, शेवटी ते सुंदर गोरेपान पाय, पण पायाच्या नखांच्या कोपऱ्यात काळी घाण साठते. नख म्हणजे काय? मृत त्वचाच असते. आणि तळव्यांचा घाम, ज्या पायांना आपण मोजा आणि बुटात लपवतो, ते मोजाचा एकदा वास घेऊन पहा. तिथून दिवसभर निघणारा उग्रवास हेच सिद्ध करतो की हे शरीर सुंदर नाही, ते एक चालती फिरती घाणीची टाकी आहे. भगवान बुद्ध त्यांच्या भिक्खूंना आवर्जून मशानात नेत आणि त्यांना जळालेलं शरीर, अर्धवट जळालेली कवटी, राख हे दाखवत आणि सांगत, भिक्खूंनो, हे पहा, हे तुम्हीच आहात. आज नाही, उद्या. आज तुम्ही 25-30 वर्षाचे आहात, उद्या 80 वर्षाचे होईल, तेव्हा तुमची हीच राख होईल. फरक फक्त वेळेचा आहे, काळाचा आहे. मग कशाचा गर्व करायचा? कशाची आसक्ती बाळगायची? या गोऱ्या कातडीची, या केसांची, या नाकाची, या डोळ्याची, या 6 फुटी देहाची कसली आसक्ती? शरीरावरची आसक्ती म्हणजे काय? आपण शरीराला मी समजतो,
माझं समजतो, हे माझं आहे, हे मी आहे असं ठामपणे मानतो. म्हणून कोणी जाड्या म्हटले की आपल्याला राग येतो, कोणी काळ्या कुरूप असं म्हटलं की आपल्याला वाईट वाटतं, म्हातारा म्हटलं की आपल्याला भीती वाटते. कारण आपण स्वतःला फक्त त्या कातडीचा रंग, त्या देहाचा आकार समजतो, ज्यावर तुमचा 1% ताबा नाही. जे जन्मताच मिळालेलं आहे ते माझं म्हणणं, त्याचा अहंकार बाळगणं ही सर्वात मोठी आसक्ती आहे. हा सर्वात मोठा भ्रम आहे. आपण कातडीवर प्रेम करतो, आत काय आहे हे विसरून जातो. ओशो म्हणतात, समजा तुमचा एखादा प्रिय व्यक्ती मेला तर लोक काय म्हणतात? बॉडी बाहेर काढा, बॉडीला आंघोळ घाला, बॉडीला अग्नी द्या, बॉडी मशानात न्या. कालपर्यंत ज्याला आपण अहो, सोनू, पिल्लू म्हणत होतो, ज्याला मिठी मारत होतो, ज्याच्याशिवाय करमत नव्हतो, तो अचानक डेड बॉडी कसा काय झाला? याचा अर्थ स्पष्ट आहे. जोपर्यंत या शरीरात चेतना किंवा प्राण होता, जाणीव होती, तोपर्यंतच त्याला नाव होतं, नातं होतं, मान होता, किंमत होती. जसा तो प्राण, ती चेतना निघून गेली, तसा तो फक्त एक मातीचा ढिगारा राहिला, एक कुजणारा पदार्थ उरला. ज्या शरीराची आपण आयुष्यभर काळजी घेतली, त्याला पावडर सेंट लावलं, लिपस्टिक लावली, खूप काळजी घेतली, त्याला दुखवू नये म्हणून जपलं, त्याच शरीराला घरचे लोक 4 तास सुद्धा घरात ठेवत नाही. का? कारण आता त्यातून दुर्गंधी येते, ते सडत चालतं, ते फुगणार. या शरीरासाठी आपण आयुष्यभर इतरांचा द्वेष केला, मत्सर केला, अहंकार बाळगला आणि न जाणे किती पाप केली. हीच आसक्ती. या शरीराला 9 दरवाजे आहेत. 2 डोळे, 2 कान, 2 नाकपुड्या, 1 तोंड, मूत्रद्वार, मलद्वार. आणि या 9 दरवाजातून 24 तास झोपेतही काय बाहेर पडतंय, काय तयार होतंय? डोळ्यातून घाण येते, त्याला चिपाड म्हणतात. कानातून मळ येतो, नाकातून शेंबूड तयार होतो, तोंडातून थुंकी तयार होते, छातीत कप तयार होतो, खालून मलमूत्र तयार होतं. शिवाय घाम लाखो छिद्रातून बाहेर येतो. त्वचेवर लाखो छिद्र असतात, त्या प्रत्येक छिद्रातून घाम येतो. 2 दिवस आंघोळ केली नाही तर स्वतःजवळच उभं राहता येत नाही. इतरांचं तर सोडूनच द्या, अत्तर मारावा लागतो. म्हणजेच घामावर सुगंधीचा मुलामा चढवावा लागतो. हेच शरीर आपण पवित्र समजतो. याच्यासाठी खोटं बोलतो, लाच घेतो, चोरी करतो, मारामारी करतो, खून करतो. संत तुकाराम म्हणतात, हाडामासाचा देह आया, विष्ठेचा भरलेला गाडा आया, नका करू त्याचा लाड, शेवटी जाईल मशानात. किती खरं आहे. आता प्रश्न येतो, मग करायचं काय? शरीर गहाण आहे म्हणून याचा द्वेष करायचा का? त्याला उपाशी ठेवायचं का? तर तसं अजिबात नाही. मी शरीराचा द्वेष करायला सांगत नाही. बुद्धांनीही तसं सांगितलं नाही, ओशोंनीही तसं सांगितलं नाही, कुठल्याच संतांनी तसं सांगितलं नाही. उलट त्यांनी मध्यम मार्ग सांगितला. हे शरीर एक होडीसारखं आहे, एक नाव आहे. या संसारामध्ये जन्म मृत्यूच्या बहुसागराला पार करण्यासाठी आपल्याला एक साधन मिळालेलं आहे. जर तुम्हाला नदी पार करायची असेल तर त्यासाठी तुम्हाला एक नावेची गरज असते. जोपर्यंत तुम्ही नद्याच्या मध्यभागी आहात, खोल पाण्यात आहात, तोपर्यंत तुम्हाला त्या नावेची खूप काळजी करावी लागते. तिला डागडुजी करावी लागते. त्यात पाणी शिरू नाही द्यावं लागत. ती फुटू नाही देणं हे तुमचं कर्तव्य आहे. पण चूक कुठे होते? आपण त्या नावेमध्येच राहतो. आपण त्या नावेलाच आपलं घर समजतो आणि त्या नावेला चिटकून बसतो. नदी पार करायचं सोडूनच देतो आपण. त्या खोल पाण्यामध्ये त्या नावेला चिटकून धरून बसेल राहतो. हेच आपलं चुकतं. नदीच्या पार जायचे होते, पैल तीर गाठायचा होता, पण आपण नावेलाच पकडून बसतो. तिलाच फुलं लावतो, तिलाच रंग देतो, तिलाच सजवतो आणि विसरतो की जायचं कुठं होतं. येथे आपली चूक होते. म्हणून आसक्ती सोडा, पण काळजी नाही. शरीराची काळजी घ्या, हे आपलं कर्तव्य आहे. पण शरीराची आसक्ती ठेवू नका. त्यालाच मी समजणं हा भ्रम आहे, हा संसार आहे.
काळजी म्हणजे त्याला स्वच्छ ठेवणं, योग्य आहार देणं, व्यायाम करणं, आजारी पडलं तर औषध देणं. पण आसक्ती म्हणजे त्यालाच मी समजून अहंकाराने फुगणं. मी किती गोरा, मी किती सुंदर, मी किती ताकदवान. हा अहंकार म्हणजेच आसक्ती. या शरीराचा वापर करा साधनेसाठी, सेवेसाठी, पण त्याचे गुलाम बनू नका. या शरीराची निगा राखा. हे शरीर घरासारखे वापरा, पण त्या घरात कायमस्वरूपी राहू नका. तुम्ही हे घर नाही, तुम्ही घरात राहणारे एक भाडेकरी आहात. कारण ज्या दिवशी नदीचा दुसरा किनारा येईल त्या दिवशी तुमचा मृत्यू येईल. त्या दिवशी ही नाव म्हणजे हे शरीर इथेच या काठावरच सोडून तुम्हाला रिकाम्या हाताने जावे लागेल. एकट्यानेच पुढे जावे लागेल. काही सोबत नेता येणार नाही. म्हणून शरीराला मंदिरासारखं पवित्र ठेवा, स्वच्छ ठेवा. पण त्या मंदिरात बसलेल्या देवाला म्हणजेच तुमच्या चैतन्याला, शुद्ध जाणीवेला, तुमच्या साक्षी भावाला ओळखायला शिकावा. मूर्तीची पूजा करता, पण मूर्तीतल्या देवाला विसरू नका. जेव्हा कामवासना डोकं वर काढेल, मन बेकाबू होईल, तेव्हा डोळे मिटून त्या सुंदर वाटणाऱ्या देहाची कातडी सोलून पहा. आतमध्ये काय आहे ते पहा. लाल मांस, रक्त, हाडं, मलमूत्राची पिशवी, घाणीचा गोळा, हे सगळं दिसलं की वासना आपोआप गळून पडेल. कारण वासना सौंदर्याच्या भ्रमावर आणि कल्पनेवर जगते. जेव्हा राग येईल, संताप येईल, तेव्हा ज्याच्यावर रागवला त्याची कातडी मनातल्या मनात काढा. एक हाडाचा सांगडा, एक चालतं बोलतं प्रेत दिसेत. सांगा आता कोणावर रागवणार, कोणाला शिव्या देणार, कोणाचा द्वेष करणार. ही घृणा नाही, हे वैराग्य आहे. हे सत्य दर्शन आहे. हे अशुभ संज्ञा आहे. डॉक्टरला ऑपरेशन करताना किळस येत नाही, कारण त्याला सत्य माहीत आहे. तो शरीराला एक यंत्र, एक कॉम्प्लेक्स मशीन म्हणून पाहतो. तसंच प्रत्येक साधकाने, सत्याच्या शोधकाने देहाकडे पाहायचं, निर्विकारपणे, तटस्थपणे, कोणतीही प्रतिक्रिया न देता. रोज रात्री झोपण्यापूर्वी 10 मिनिटे फक्त डोळे मिटून शरीराला पायाच्या अंगठ्यापासून डोक्याच्या टाळूपर्यंत आणि डोक्याच्या टाळूपासून ते पायाच्या अंगठ्यापर्यंत स्कॅन करा. जणू काही एक्सरे काढताय. आणि मनामध्ये स्पष्टपणे म्हणा, ही कातडी आहे, हे मांस आहे, हे हृदय आहे, हे पोट आहे, हे आतडे आहे, हे रक्त आहे. असे म्हणा. हे माझं नाही, हे मी फक्त पाहणार आहे, मी फक्त साक्षी आहे, मी फक्त जाणणारा आहे. हळूहळू सातत्याने जर तुम्ही साधनेद्वारे हे केलं तर देहाची ओळख तुटेल. माझं शरीर ही घट्ट भावना हळूहळू गळून पडेल आणि मी फक्त एक साक्षी आहे, मी शुद्ध चैतन्य आहे. हा भाव जागा होईल, दृढ होईल. हाच दरवाजा आहे, हाच दरवाजा आहे मुक्तीचा, हाच दरवाजा आहे शुद्धतेचा, हाच मार्ग आहे दुःखाच्या पलीकडे जाण्याचा. आणि मित्रांनो, इथेच खरी सुरुवात आहे. इथेच सगळ्या अध्यात्माचं सार आहे. जेव्हा तुम्ही ठामपणे अनुभवाने पाहता की मी हा देह नाही, मी हा श्वास नाही, मी हा विचार नाही, मी ही भावना नाही, तेव्हा पहिला प्रश्न आतून, अस्तित्वाच्या गर्भातून येतो की मग मी कोण आहे. आणि तेथूनच सुरू होते खरी अंतरयात्रा, आत वळण्याची, स्वतःकडे परत येण्याची. कातडी सोलली गेली, मांस गळून पडलं, हाडं झडली, रक्त सुकलं, 9 दरवाजे कायमचे बंद झाले, स्मशान शांतता झाली. आता काय उरलं? जे कधी जन्मलंच नाही, जे कधी मरणारही नाही, ज्याला रंग नाही म्हणून कधी फिक्का पडत नाही, ज्याला रूप नाही म्हणून कधी कुरूप होत नाही, ज्याला वास नाही म्हणून कधी दुर्गंधी येत नाही, ज्याला वय नाही म्हणून कधी म्हातारा होत नाही. उपनिषद म्हणतात, सत्यम शिवम सुंदरम, म्हणजे जे सत्य आहे, जे कल्याणकारी आहे, तेच शिव आहे, तेच सुंदर आहे. भगवान बुद्ध यालाच निर्वाण, शून्यता, अनत्ता म्हणतात. जिथे मीपणा उरत नाही तेथे पूर्ण शांती आहे. ओशो यालाच साक्षी, बोध, चैतन्य, उत्सव म्हणतात. अनेक संत याला
विठ्ठल, आत्मा, परमात्मा म्हणतात. नावं काहीही असो, नावं वेगवेगळी पण अनुभव एकच. हीच खरी सुंदरता आहे, जी पैसे देऊन मिळवत नाही, जी दागिने घालून मिळत नाही. ती मिळते ध्यानातून. ही सुंदरता ध्यानात मिळते, मौनात मिळते, साधनेत मिळते, श्वासात मिळते, अंतराळात मिळते, स्वतःच्या आत खोलवर डोकावल्यावर प्रगट होते. शरीर म्हातारा होतं, सुरकुत्या पडतात, आजारी पडतं, मरून जातं, जळून राख होऊन जाते. पण ही आंतरिक सुंदरता, ही चैतन्याची सुंदरता कधीच म्हातारी होत नाही, आजारी पडत नाही, मरत नाही. कारण ती काळाच्या पलीकडे आहे, देशाच्या पलीकडे आहे, देहाच्या पलीकडे आहे. शरीर रोगाचं घर आहे, वासनेचं घर आहे, दुःखाचं, भीतीचं, द्वेषाचं, अहंकाराचं घर आहे. पण ही सुंदरता आनंदाने भरलेली, अखंड, न थांबणारा एक प्रवाह आहे, एक महासागर आहे. शांतीचा, प्रशांतीचा महासागर, प्रेमाचा, करुणेचा न संपणारा पाझर आहे. जेव्हा देहाची आसक्ती तुटेल, तेव्हा मी देह आहे ही गाठ सुटेल. जेव्हा मीपणाचा अहंकार वितळतो, तेव्हा डोळ्यात एक वेगळंच अलौकिक दिव्य तेज चमकू लागतं. त्या तेजाला वय नसतं, चेहऱ्यावर एक कारण नसलेलं पण न संपणारं हसू असतं, एक प्रसन्नता असते. तीच प्रसन्नता, तीच सुंदरता गौतम बुद्धामध्ये होती, ज्याच्यामुळे अनेक राजे, अनेक लोक त्यांच्याकडे आकर्षित झाले, त्यांना शरण आले. म्हणूनच शरीराची घाण, नश्वरता, क्षणभंगुरता, वर्णधर्मता हे पाहिल्याशिवाय आतली शाश्वतता, अमृतमय दिव्यता, सुंदरता हे दिसत नाही. जोपर्यंत खोट्याला खोटं म्हणत नाही आपण, जोपर्यंत भ्रमाला भ्रम म्हणत नाही आपण, तोपर्यंत खऱ्याची किंमत कळत नाही. जोपर्यंत मशानाची राख कपाळी लावत नाही, जोपर्यंत मी मरेन, हे शरीर मातीत जाईल याचं स्मरण होत नाही. हा निराशावाद नाही, तर परम आशावाद आहे. हा परम सत्य आहे. कारण तो सांगतो की तू देह नाही, तू रोग नाही, तू दुःख नाही, तू भीती नाही, तू वासना नाही. तू तर अमृत आहे, तू प्रकाश आहे, तू प्रेम आहे, तू करुणा आहे, तू शांती आहे, तू शुद्ध चैतन्य आहे, तूच शिव आहे, तूच बुद्ध आहेस. तू हे आहेस ज्याला शोधण्यासाठी, ज्याच्या प्राप्तीसाठी ऋषी मुनींनी हजारो वर्ष हिमालयामध्ये तपश्चर्या केली. म्हणून आजपासून, आत्तापासून आरशात जेव्हा कधी पाहशील, तेव्हा प्रेमाने हास, करुणेने हास, जागरूकतेने बघ आणि स्वतःच्या देहाला ठामपणे सांग, धन्यवाद. धन्यवाद कर देहाचा, या डोळ्यांचा धन्यवाद कर हे जे तुला जग दाखवतात. या त्वचेचा धन्यवाद कर जे तुला वेगवेगळ्या स्पर्शाची अनुभूती करून देते. शरीरातील प्रत्येक भागाचा धन्यवाद कर. पण याची जाणीव ठेव की हा देह म्हणजे मी नाही. मी आणि हा देह वेगळा आहे. मी तो आहे जो तुला पाहतोय, जो तुझ्या बदलण्याचा, तुझ्या जन्माला, तुझ्या मृत्यूला पाहिल. मी देह नाही, मी दिव्य आहे. मी नाशवंत नाही, मी शाश्वत आहे. मी क्षणिक नाही, मी सीमा नाही, मी असीम आहे. ज्या दिवशी हे फक्त ऐकलेले शब्द नाही, वाचलेले ज्ञान नाही, तर आतून, अनुभवातून, रोमारोमातून, हृदयाच्या गाभाऱ्यातून तुला समजेल, अनुभूती येईल, त्या दिवशी मृत्यूची भीती कायमची संपेल. त्या दिवशी तुम्ही अमृत व्हाल. कारण जे कधी जन्मलंच नाही ते मरणार कसं? मृत्यू हा देहाचा होतो, तुमचा नाही. हीच कायागता सतीची फलश्रुती आहे. हीच अशुभ संज्ञेची पराकाष्ठा आहे आणि हीच आध्यात्मिक सुंदरतेची, खऱ्या सौंदर्याची, शाश्वत आनंदाची सुरुवात आहे. ज्याने देहाची ओळख सोडली, ज्याने मी देह नाही हे जिवंतपणे जाणले, अनुभूतीने जाणले, स्वतःच्या शरीरावर जाणले, त्याने मृत्यूला हसून आणि आनंदात आलिंगन दिले. तोच म्हणू शकतो, हे मृत्यू, तू माझं काही वाकडं करू शकत नाही. कारण मी कधी जन्मलोच नव्हतो, मी कधी मरणारही नाही.
मी अजन्म आहे, मी अमर आहे, मी साक्षी आहे, मी एक शुद्ध चैतन्य आहे, मीच एक तटस्थ आहे.